नमस्कार. नहि ज्ञानेनं सदृश्यम पवित्रमिह विद्यते. अर्थातच या जगात विद्येशिवाय व ज्ञानाशिवाय दुसरे काहीही पवित्र नाही. आज वर्षातील पहिला सण आणि गुरुपौर्णिमा या निमित्ताने सर्वप्रथम मी गुरूंना वंदन करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मित्रांनो, गुरु म्हणजेच ज्ञानाचा उगम. गुरु म्हणजेच आपल्या जीवनातील अखंड वाहणारा एक ज्ञानाचा झराच. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा व भक्ती यांचा संगम. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीकच. आज 10 जुलै. सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. मंडळी, गुरु म्हणजे केवळ उदरभरणाच्या हेतूने आपल्याला व्यावसायिक ज्ञान देणारे शिक्षकच नव्हेत, तर आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधारातून आपल्याला ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जाणारा ते एक ज्ञानाचा दिवाच असतात. गुरु म्हणजे आयुष्याच्या वाटचालीत आपल्याला योग्य दिशा दाखवणारा आपला एक मार्गदर्शकच आणि प्रत्येक यशाच्या मागे असलेली एक ती शांत प्रेरणाच. आपल्या आयुष्यातील गुरूंचे स्थान काय वर्णावे? गुरुविन कोण दाखविल वाट, आयुष्याचा दुर्गम पथ हा अवघड डोंगर घाट. ममत्वाने आपल्या शिष्यास विलोकी, गुरुविना देव दुजा नाही पाहता त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू. मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक गुरु आपल्याला चुकलेल्या मार्गपथावरून योग्य त्या धोपट मार्गावर बोट धरून चालायला शिकवत आले आहेत. आपणा सदैव साथ देत आलेले आहेत. त्यांच्याच योग्य मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण योग्य त्या प्रगतीपथावर आज नीट चालू शकलो. आपला कायापालट करणारे असे अनेक गुरु आपल्याला यापुढेही लाभत राहोत, हीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि म्हणूनच आजच्या गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर माझा पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनवली. माझा दुसरा नमस्कार माझ्या आईवडिलांना ज्यांनी मला हे जग दाखवलं, जन्म दिला. माझा तिसरा नमस्कार त्या सगळ्या गुरुवर्यांना की ज्यांनी आजपर्यंत मला ज्ञानरूपी विद्या दिली. आणि अर्थातच माझा चौथा नमस्कार आपला सर्वांना की तुमच्या सर्वांमुळे आज माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला. धन्यवाद.